नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. महाराष्ट्रात नव्हे भारतातच जे या भोंदू बाबांचं जे पेव फुटलेलं आहे त्याला आवरता आवरता नाकी नऊ आलेले आहेत. भोंदू बाबांची प्रकरणं दिवसागणिक समोर येतात. महाराष्ट्रात इतकं गाजलेलं खरात प्रकरण आपण बघितलेलंच आहे. त्यानंतर सुद्धा अनेक भोंदू बाबा त्यांनी केलेला जनतेचा छळ, पैशाची लूटमार, लैंगिक छळ हे सगळं आपण इतक्या महिन्यांपासून बघत चाललोय. त्यात आता आणखी एक भर पडलेली आहे आणि ही भर साधी सुधी नसून अतिशय धक्कादायक आहे. ज्या पद्धतीने या भोंदू बाबाने त्या महिलेचा छळ केला, तब्बल 17 वर्ष एका महिलेचा छळ करत राहणं ही खरंच खूप धक्कादायक गोष्ट आहे. उच्च शिक्षित महिला, चांगल्या नोकरीवरची महिला, आई वडील डॉक्टर अशा कुटुंबातून येणाऱ्या एखाद्या महिलेचा एखादा भोंदू बाबा अघोरी कृत्य करून लैंगिक आणि आर्थिक छळ करतो, हे किती सिरियस, किती गंभीर आहे याचा विचार आता आपल्याला करावा लागेल. हे प्रकरण उघड झालं पुण्यामध्ये. पुण्यातील वाघोली परिसरात या भोंदू बाबाला अटक करून मग त्यातनं सगळी माहिती बाहेर काढण्यात आली. पण पुण्यात जरी अटक झालेली असली तरी ही कथा सुरू होते ती हरियाणामधनं. हरियाणाच्या पंचकुलामध्ये राधा मोहन मिश्रा नावाचा एक बाबा राहत होता. बाबाकडे 2000 साली एक डॉक्टर दाम्पत्य भेटायला गेलं दर्शनासाठी म्हणून. भेटले, बोलले आणि या बाबाला आपल्या घरी इन्व्हाइट केलं. घरी इन्व्हाइट केल्यानंतर त्याचा पाहुणचार वगैरे सगळं केलं आणि या बाबाच्या येण्याने आपल्या घरात एक नवं चैतन्य आलं, पॉझिटिव्हिटी आली, खूप एनर्जी सगळ्यांना मिळाली, अतिशय पवित्र वातावरण झालं. या बाबाच्या सुगंधाने घर पूर्णतः दरवळून गेलं. म्हणजे संमोहित झाल्यासारखी या डॉक्टर दाम्पत्याची भावना झाली. आता व्यवसायाने डॉक्टर असलेले नवरा बायको, त्यांचा विचार असा असेल तर पुढं घडणारं जे कृत्य आहे ते होणारच होतं, हे आपण बघूया. या दाम्पत्याने नंतर या बाबाला दररोज दर्शन घेणं, त्याचे सल्ले घेणं, तो म्हणेल तसे करणं असं सुरू केलं. या डॉक्टर दाम्पत्याची मुलगी त्यावेळी लहान होती, तेव्हा तिला सुद्धा या दर्शनांमध्ये याच्यामध्ये ओढवण्यात आलं. हे सगळं काही चालू असताना ही मुलगी तरुणी व्हायला लागली. 2008-9च्या सुमारास ती मुलगी तरुण झाली आणि मग या भोंदू बाबाने आपला खरा रंग दाखवला. या भोंदू बाबाने स्वतः त्या मुलीच्या वडिलांना, त्या डॉक्टरांना सांगितलं की तुमच्या मुलीला सुद्धा घेऊन येत जा माझ्याकडे, तिचं सुद्धा आपण तिला संस्कार देऊ, तिला हे देऊ ते देऊ, असं सुरू केलं. आई वडील अक्षरशः आंधळे म्हणण्याच्या पलीकडे त्या भोंदू बाबाच्या जाळात असे काही अडकले होते. त्यांचा विश्वास, त्यांची श्रद्धा, म्हणजे एखाद्या देवावरती जरी कमी विश्वास असेल एखाद्याचा, त्याच्यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त या भोंदू बाबाचे ते भक्त झालेले होते. त्यानंतर त्या मुलीला तिचे वडील त्या बाबाकडे नेऊ लागले. आधी त्यांनी सुरुवातीला काय तिला संस्कार देणं वगैरे असे सगळे प्रकार केले, पण नंतर हळूहळू या बाबाने आपलं खरं रूप दाखवायला सुरुवात केली. तो या मुलीसोबत शारीरिक चाळे करू लागला, तिला नको तिथे स्पर्श करू लागला, तिला अघोरी कृत्य तिच्यासोबत करू लागला. हे सर्व चालू होतं, पण या मुलीने काही घरच्यांना सांगितलं नाही सुरुवातीला. नंतर त्याने त्या मुलीला काही गुंगीची औषधं द्यायला सुरुवात केली, तिचे अश्लील फोटो व्हिडिओ काढले आणि हे सर्व कृत्य त्या मुलीसोबत त्याने चालू ठेवलं. एके दिवशी हे सर्व करायला त्या मुलीने विरोध केला. अर्थात तिला गुंगीचं औषध दिलं होतं, तिने विरोध केला. तर या बाबाने तिला मारहाण सुरू केली, तिला जबर मारहाण केली, भरपूर मारलं आणि नंतर आपली एक सहाय्यक महिलाच तिथे होती, तिच्या मदतीने तिच्यावरती बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर या भोंदू बाबाने आता हरियाणातून स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला आणि तो महाराष्ट्रातील पुण्याच्या एका वाघोली नावाच्या एरियामध्ये तो शिफ्ट झाला. त्यानंतर या भोंदू बाबाने या पूर्ण परिवाराला, त्याच्या त्या भक्त डॉक्टर दाम्पत्याला पुण्यामध्ये शिफ्ट होण्यास भाग पडलं. पुण्यामध्ये या डॉक्टर दाम्पत्याला ते बाबा राहत होता त्याच्या शेजारीच
फ्लॅट घ्यायला भाग पाडलं आणि ते तिथे राहायला आले. आता आंधळेपणाची परिसीमा बघा मित्रांनो. स्वतःचं सेटल असलेलं शहर सगळं सोडून हे दाम्पत्य फक्त त्या बाबाच्या बोलण्यावरती पुण्यात शिफ्ट झालं. पुण्यात शिफ्ट झाल्यानंतर या बाबाने त्या मुलीसोबत पुन्हा तो प्रकार सगळा सुरू केला. या बाबाने तब्बल वाघोली एरियामध्ये 5 एकरची जागा विकत घेतली आणि तिथे आपला आश्रम बिश्रम टाईप काहीतरी त्यांनी सुरू केलं. हे सुरू केल्यानंतर त्या मुलीला परत सेम छळ करणं यांनी आपलं चालू ठेवलं. त्यानंतर या सगळ्या जाचातून सुटका करून घेण्यासाठी त्या तरुणीने लग्नाचा निर्णय घेतला. ती म्हणाली की आता माझं लग्न करायचं वय झालेलं आहे, शिक्षण वगैरे पूर्ण झालेलं आहे, मी लग्न करते. लग्नासाठी बघणं वगैरे सुरू झालं तेव्हा या बाबांनी अजून एक घोळ घातला. त्याने या मुलीच्या आईवडिलांना सांगितलं की हिचं लग्न करू नका, मला हिच्या चारित्र्यावर संशय आहे, ही चारित्र्याने चांगली मुलगी नाही. मग आईवडिलांना अर्थात विश्वास बसला त्या बाबावरती. या मुलीने आपल्या आईवडिलांना सांगण्याचा खूप प्रयत्न केला. या बाबाचे काळे कारनाम्याची सुद्धा आयडिया आईवडिलांना दिली, पण आई वडील इतके आंधळे त्या बाबाच्या भक्तीमध्ये, त्यांना आपल्या मुलीवरती विश्वास बसला नाही, त्यांना त्या बाबावरती विश्वास होता. त्यांनी उलट आपल्या मुलीलाच दोष द्यायला सुरुवात केली. हे सगळं तब्बल चालू होतं 2018-20 पर्यंत. म्हणजे 2009-10 मध्ये सुरू झालेला त्या मुलीचा छळ 2018 ते 20 पर्यंत हा चालूच होता. त्या मुलीने शेवटी मोठं पाऊल उचललं. सुशिक्षित मुलगी होती ती, चांगल्या नोकरीवरती होती. तिने पाऊल उचललं, तिने पळून जाऊन लग्न केलं. पळून जाऊन लग्न केल्यानंतर सुद्धा या बाबाने तिचा पिच्छा सोडला नाही. कुठून ना कुठून तो तिचा फोन नंबर काढायचा आणि नंतर तिला, तू जर माझ्या कॉन्टॅक्टमध्ये नाही राहिली तर तुझे सगळे व्हिडिओ फोटो हे अश्लील आहेत, ते मी व्हायरल करेल, सोशल मीडियावर टाकेल, तुझ्या घरच्यांना पाठवेल, असं 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 धमक्या दिल्या. ती मुलगी पुन्हा मजबुरीने या बाबाच्या संपर्कात आली. पुन्हा तो छळ सुरू झाला. या पलीकडे जाऊन परिसीमा म्हणजे या बाबाने त्या मुलीला सांगितलं की तू तुझ्या नवऱ्यासोबत संभोग क्रिया करत असताना अश्लील आणि नग्न फोटो आणि व्हिडिओ काढायचे आणि ते मला पाठवायचे. ही परिसीमा बघा. स्वतः तर केलंच केलं, तिला तिचे पर्सनल तिच्या नवऱ्यासोबतचे फोटो व्हिडिओ सुद्धा या बाबाने काढायला भाग पाडले. ते स्वतःकडे घेतले. ते स्वतःकडे घेतल्यानंतर याने पुन्हा त्याच धमक्या दिल्या की मी आता हे पण सगळं व्हायरल करेल वगैरे वगैरे. नंतर याने कारनामे केले, तिच्या पतीला संपर्कात घेतलं आणि शेवटी तिचा संसार उद्ध्वस्त केला. 1-2 वर्षापूर्वी त्या महिलेला आपल्या पतीने डिवोर्स दिला, घटस्फोट दिला आणि वेगळा झाला. मग 17 वर्ष झाली या छळाला. तिचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकले या बाबाने. आणि मग त्या महिलेने निर्णय घेतला की आता मला पोलिसांमध्ये जावं लागेल. आपल्या आईवडिलांना ती गुप्तपणे भेटली आणि एकूण एक 17 वर्षातील एकूण एक छळाची जी क्रिया ह्या माणसाने केली होती ती सगळी आईवडिलांना सांगितली. तिला आईवडिलांना म्हणाली की तुम्ही माझी साथ देता की नाही देत मला माहीत नाही, तर मी पोलिसात जाणार, अन्यथा मला काहीतरी टोकाचं पाऊल उचलावं लागेल. म्हणून ती पोलिसात गेली. खराडी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तातडीने हरकतीत येऊन त्या बाबाच्या आश्रमावरती छापा टाकून त्याला अटक केली. अटक केल्यानंतर या आश्रमाची झाडाझडती घेतली. त्यात लाखो रुपये रोकड, इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसेस, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह, कम्प्युटर, लॅपटॉप, न जाणे काय 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 त्या आश्रमात सापडलं. आणि एक चर्चा अशी समोर आलेली आहे, चर्चा आहे ही, की एक खोली भरून कॉन्डम्सचे पाकिटं या बाबाच्या आश्रमात होते. तिथे 6 महिला काम करत होत्या, 3 पुरुष काम करत होते. हा सगळा छळ चालू असताना याने त्या मुलीला सांगितलं देखील की बघ, इथे तर इतक्या महिला राहतात, इतक्या महिला हे सगळं करतात माझ्यासोबत, तुला काय प्रॉब्लेम आहे, मी तुझं आयुष्य संपन्न करेल, मी तुला हे देईल, ते देईल, ते देईल, ते देईल. बोलून 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 त्या महिलेचा पार त्यांनी फडशा पाडला होता. शेवटी त्याला अटक करण्यात आली. राधामोहन मिश्रा नावाचा हा भोंदू ठरकी बाबा. हे सगळं प्रकरण आता उजेडात आल्यानंतर महाराष्ट्र जवळपास हादरून गेलेला आहे.
या बाबाने आणखी किती महिलांचा छळ केला, कधीपासनं त्याचे हे कारनामे चालू होते, या सगळ्या गोष्टींचा तपास पोलीस करत आहे. टोक्याची भूमिका म्हणजे या बाबाने त्या महिलेला घाण कृत्य करायला लावले. असं म्हणतात की तिला मूत्र प्यायला लावलं, लघवी स्वतःची आणि तिची स्वतःची सुद्धा लघवी प्यायला लावली, अघोरी चाळे केले, अमानुष जनावरांच्या पलीकडं या महिलेला या मिश्राने वागणूक दिली. आणि याचं कारण होतं त्या मुलीचे आंधळे आई वडील. आपण नेहमी आपल्या व्हिडिओमधनं एक गोष्ट सांगत असतो, श्रद्धा आणि अंधश्रद्धेमधला फरक ओळखायला शिका. श्रद्धा ही असलीच पाहिजे, तर अंधश्रद्धा कोणत्या टोकाला जाते ते या प्रकरणातनं आपल्याला दिसून येत आहे. मित्रांनो, जागे राहा, जागृत राहा. श्रद्धा ही इन्स्पिरेशन घेण्यासाठी असते, प्रेरणा घेण्यासाठी असते आणि आपल्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी असते. अशा कुठल्याही प्रकारांना कधीच कोणीच बळी पडलं नाही पाहिजे. कोणी अशी मागणी केली तर तातडीने पोलिसांना गाठलं पाहिजे. या भोंदू बाबावरती आता वेगवेगळी कलमं लावलेली आहेत, बलात्काराची कलमं लावलेली आहेत. अंधश्रद्धेबाबतीत जे महाराष्ट्रात कायदा आहे, जादूटोणा विधेयक कायदा, त्याचा सुद्धा ह्याच्याखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, या सर्व प्रकरणावरती तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही जरूर कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.